अनैतिक संबंधापायी उमाने केला पती संतोषचा घात. मुलीने फोडली वाचा, मारेकऱ्यांना पाठवले तुरुंगात. संतोष पद्मनावर हे बेळगाव शहरातील मोठे उद्योजक म्हणून ओळखले जातात. महांतेश नगर, अजय नगर येथील सेक्टर क्रमांक 12 येथे ते आपल्या पत्नी व 3 मुलांसह राहायला आहेत. दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे त्याची पत्नी उमा पद्मनावर यांनी आपल्या नातलगांना सांगून घरी बोलावून घेतले. पै पाहुणे आल्यानंतर मयत संतोष पद्मनावर याचा अंत्यविधी लिंगायत समाजाच्या रूढी परंपरेनुसार सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत झाला. त्याच्या निधनाने कुटुंबाचे सांत्वन करायला अनेक पै पाहुणे येऊ लागले होते. संतोष यांच्या अंत्यविधीला त्यांची मुलगी येऊ शकली नाही. ती बंगळूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याने तिला यायला 2 दिवस लागले. घरात आल्यानंतर तिच्या मनात आपल्या वडिलांच्या मृत्यूविषयी पालचूक चुकली, कारण तिला माहीत होते की तिच्या वडिलांना कधीच बीपी किंवा हृदयरोग नव्हता. मग त्याचा मृत्यू कशाने झाला याचा ते विचार करत होती. तिने घरातील CCTV फुटेज पाहण्याचे ठरवले, पण वडिलांच्या मृत्यूवेळेचे आणि अंत्यविधी वेळेचे CCTV फुटेज नष्ट करण्यात आल्याचे तिला दिसले. मग मात्र तिची शंका बळावली. आपल्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा कोणीतरी घातपात केला आहे अशी शंका तिला आली. तिने ही शंका आपल्या आईकडे बोलून दाखवली, परंतु तिच्या आईने तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. तिने आपल्या मनातील शंका परत दुसऱ्या एका नातेवाईकाला सांगितली. त्याच्या सल्ल्याने तिने माळ मारुती पोलीस स्टेशनला आपले वडील संतोष पद्मनावर याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपात असल्याची शंका व्यक्त करून तशी तक्रार दाखल केली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांना तपास करणे भाग होते. पोलीस या घटनेचा तपास करू लागले. पोलिसांनी घटनेनंतर 8 दिवसांनी संतोष पद्मनावर याचा दफन केलेला मृतदेह पंचांसमोर उकरून बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असता मयताचा मृत्यू हा गळा आवळल्याने श्वास गुदमरून झाला असे नमूद केले होते. यावरून पोलिसांनी संतोष पद्मनावर याच्या खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि काय आश्चर्य, तपासात संतोष पद्मनावर याच्या खुनात त्याच्या पत्नीचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले. तिने पतीचा खून कशासाठी आणि कोणाच्या मदतीने केला याची पोलीस तपासात उघड झालेली माहिती पुढील प्रमाणे. संतोष दुंडाप्पा पद्मनावर हे पत्नी उमा आणि 2 मुलांसह महांतेश नगर येथे राहायला आहेत. ते मोठे उद्योजक असल्याने त्यांच्या घरी कामगारांचा राबता होता. बेळगावी शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील ते नामवंत उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्याची एक 19 वर्षीय मुलगी संजना ही बंगळुरू येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे, तर दोन्ही मुले बेळगाव येथे शिक्षण घेत आहेत. पतीचा मोठा बिझनेस असल्याने आणि घरात नोकर चाकर असल्याने उमा यांचा वेळ तसा रिकामाच होता. या रिकाम्या वेळेत त्या मोबाईलवरून सोशल मीडिया चालवत होत्या. त्यांचा सगळा वेळ मोबाईलमध्येच जात होता. त्यातच संतोष यांचे सगळे लक्ष बिझनेसकडे होते आणि त्यांचा पत्नीवर विश्वास असल्यामुळे त्यांनी तिला मोकळीक दिली होती. पण तेथेच त्यांची चूक झाली. उमा या मोबाईलवरील सोशल मीडियामध्ये गुंतत गेल्या. त्यांचे ऑनलाईन फ्रेंड वाढले होते. रिकामा वेळ भरपूर असल्याने त्या नेहमीच कोणाशी ना कोणाशी चॅटिंग करत होत्या. त्यातूनच त्यांची ओळख शोभराज SN उर्फ शोभित गौडा याच्याशी झाली. तो मूळचा कोडगू जिल्ह्यातील बिदनूर येथील होता. दोघांची ऑनलाईन मैत्री झाली. दोघांचे नेहमीच चॅटिंग होत असल्याने जवळीक वाढत गेली. दोघे एकमेकाला अगदी खाजगी गोष्टीही शेअर करू लागले. पाहता पाहता त्यांचे सूत जुळले. कामुक गप्पा मारता मारता भेटीची ओढ निर्माण झाली. तो कामानिमित्त बंगळूरला राहत होता. ही माहिती मिळाल्यानंतर त्याला भेटणे सहज जमेल असे तिला वाटले, कारण त्याची मुलगी तिथेच शिकत होती. मुलीला भेटण्याच्या निमित्ताने ये आणि मला भेट अशी गळ त्याने घातली. ती तयार झाली. पतीला सांगितले की मी मुलीला भेटून येते. ती मुलीला भेटण्यासाठी गेली. मुलीला भेटली आणि त्यानंतर ती हॉटेलमध्ये थांबली. तिथेच तिने शोभित गौडा याला बोलावून घेतले. गप्पा मारून मारून घसट वाढल्यामुळे पहिल्या भेटीतच ते बेडवर गेले आणि प्रणय रंगात आला. उमा यांनी वयाची 45 ओलांडली होती. मुलेही मोठी होती, तर नवऱ्याचा मोठा बिझनेस होता. मात्र या वयातही उमा यांचा पाय घसरला. त्या विवाहबाह्य संबंधात अडकत गेल्या. तरुण शोभित गौडाकडून त्यांना हवे ते सुख मिळत होते.
त्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. हे गैरवर्तन असून याचे परिणाम निश्चितपणे वाईट होतील याची त्यांना जाणीव उरली नव्हती. पतीचा विश्वासघात करून त्यांनी अनैतिक संबंध सुरूच ठेवले होते. बंगळुरूला मुलगीकडे जातो म्हणून त्या शोभित गौडाला भेटून मजा मारत होत्या. आपल्याला भेटायला येणारी आई अगदी थोडाच वेळ आपल्यापाशी थांबते. तिला जाण्याची गडबड असते, पण ती घरी न जाता हॉटेलमध्येच उशिरापर्यंत थांबते हे मुलीच्या लक्षात आले होते. त्यातच आपल्या आईचे बाहेर कुठेतरी प्रेमसंबंध चालू असल्याची माहिती मुलगी संजनाला मिळाली होती. तिने आपल्या आईवर लक्ष ठेवले होते. त्यातच ते बेळगावीहून आपल्याला भेटायला येते असे सांगून ती प्रियकराला भेटायला येते हे समजल्यावर तिने आई उमा हिचा मोबाईल चेक केला. तेव्हा तिचा फेसबुक फ्रेंड शोभित गौडा याच्याशी तिचे प्रेमसंबंध चालू असल्याची तिची खात्री झाली. पण हे बोलायचे कसे हे तिला समजत नव्हते. अनैतिक संबंधाचा वणवा दिवसेंदिवस भडकतच जातो. ही आग शमत नाही. तेथेही तेच झाले. तिच्या शरीर सुखाच्या लालसेने शोभित गौडाही वेडा झाला होता. तिला नेहमी बेंगळूरला येणे शक्य नव्हते, तेव्हा तो बेळगावला येऊ लागला. तिने त्याला थेट आपल्या घरीच बोलावून घेतले. आपल्या पतीशी त्याची ओळख करून दिली की हा माहेरचा नातेवाईक आहे. तो तिचा नातेवाईक असल्याने संतोष यांनीही त्याला आदराची वागणूक दिली. पण प्रत्यक्षात तो तरुण त्यांच्या पत्नीला भोगण्यासाठी येतो हे मात्र त्यांना माहीतच नव्हते. काही दिवसापूर्वी एक घटना घडली. उमा मुलीला भेटण्यासाठी म्हणून गेली. मुलीला भेटली आणि लगेचच बाहेर पडली. पण 2 दिवस ती घरी आलीच नाही. तिचा फोनही बंद होता. तेव्हा संतोष पद्मनावार यांनी मुलगी संजना हिला, तुझी आई तुला भेटायला आली आहे, ती परत बेळगावीला आली नाही, तुझ्याजवळच आहे का अशी विचारणा केली. तेव्हा तिने आई मला भेटून 2 दिवसापूर्वीच घरी परत गेल्याचे सांगितले. मग 2 दिवस ती कुठे गेली हा मोठाच प्रश्न होता. उमा मात्र पतीचा विश्वासघात करून प्रियकराबरोबर मौज मजा करत होती. 2 दिवसानंतर ती तृप्त होऊन घरी परतली. तेव्हा तिने नातेवाईकांकडे गेल्याचे सांगितले. पण तिचे दिलेली कोणतीही सफाई पती संतोष यांना पटली नाही. तिच्याबद्दल त्यांच्या मनात संशय आला होता. अलीकडे ते तिच्यावर लक्ष ठेवून होते. घरातील नोकरांनाही त्यांनी तिच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवायला सांगितले होते. तरीही उमा प्रियकराशी फोनवरून बोलत होत्या, चॅटिंग करत होत्या. त्या दोघांचे शारीरिक संबंध आल्याचे संतोष यांना समजले. त्यावेळी त्यांनी पत्नीला जाब विचारला. तेव्हापासून पती पत्नीत वादाला तोंड फुटले. इतके सारे होऊनही शोभित गौडाचे उमा यांच्याकडे घरी येणे जाणे चालू होते. संतोष घरी नसताना तो येत असे. हे समजल्यानंतर संतोष यांनी घरात CCTV बसवून घेतले. त्यामुळे आपण घरी नसताना पत्नीचा प्रियकर घरी येतो हे संतोष यांच्या नजरेतून सुटले नाही. त्याने तिला, मुले मोठी झाली आहेत, त्यांना सगळे समजते, तू त्याचा नाद सोड, भरल्या घरात अशी वागू नकोस अशी समज दिली. परंतु त्यांचे सांगणे हे तिच्यासाठी पालत्या घड्यावरचे पाणीच होते. ती शोभत गौडाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. तिला मुले, नवरा व मानमर्यादा या कशाचीही किंमत राहिली नव्हती. इकडे तिने प्रियकर शोभित गौडाला सांगितले की त्याने आपल्या मार्गातून नवरा संतोषला बाजूला केले तर ते त्याची कायमचे होईल, शिवाय आपल्या प्रॉपर्टीतील हिस्साही त्याला देईल. या सगळ्यामुळे शोभित गौडा हरखून गेला. फुकटात बाई भोगायला मिळेल, पैसा मिळेल, कामधंदा न करता चैनीत राहता येईल या विचाराने संतोषचा खून करण्याचा तो विचार करू लागला. तिच्या संमतीने संतोष यांची गेम करण्याचा प्लॅन त्याने आखला. संतोष यांना असे मारायचे की त्याची शंका कोणाला येऊ नये असे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने त्याचा मित्र बिदनूर येथील पवन रामन कट्टे याची मदत घेण्याचे ठरवले. तसे त्याने उमाला सांगितले. त्या तिघांनी संतोष यांना मारण्याचा प्लॅन केला. घरी 2 मुले, नोकर प्रकाश कुरिया आणि नंदा कुरिया असे राहत असल्याचे तिने शोभत गौडाला सांगितले. घटनेच्या रात्री म्हणजे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी रात्री तिने अभ्यासाच्या निमित्ताने दोन्ही मुलांना दुसऱ्या खोलीत झोपण्यास सांगितले. तर नोकर प्रकाश कुरिया आणि नंदा कुरिया यांनाही गेस्ट हाऊसकडे पाठवून दिले. रात्री संतोष हे झोपण्यापूर्वी दूध पिऊन झोपतात हे तिला माहीत होते. तिने त्यांच्या दुधात नशेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतर तिने प्रियकर शोभित गौडा व त्याचा मित्र रामन कट्टी यांना
फोन करून घरी बोलावून घेतले. ते घरी आल्यानंतर त्याने त्या दोघांना संतोषच्या रूममध्ये नेले. संतोष यांना गाढ झोप लागली होती. याच संधीचा फायदा घेत तिने त्यांचे हातपाय धरले, तर शोभित गौडा व रामन कट्टे यांनी संतोष यांचा गळा आवळला. परंतु श्वास गुदमरल्याने संतोष यांना जाग आली. ते हालचाल करू लागल्याने मारेकऱ्याने लगेच त्यांच्या तोंडावर उशी दाबून धरली. त्यात त्यांचा श्वास गुदमरून गेला. त्यांची हालचाल मंदावल्यावर त्यांनी त्यांच्या तोंडावरून उशी काढली. संतोष यांचा मृत्यू झाल्यानंतर शोभित गौडा व रामन कट्टे हे दोघेजण आपल्या कारने निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उमाने आपल्या पतीला झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याचे सगळ्या नातेवाईकांना सांगून घरी बोलावून घेतले. ते खरेच सांगत असेल हे गृहीत धरून अनेकांनी उमावर विश्वास ठेवला. तोपर्यंत उमाने आपल्या घरातील CCTV फुटेज दोन्ही मुलांना सांगून डिलीट केले. दोन्ही मुलेही 13 व 15 वर्षाची असल्याने त्यांनी आपल्या आईच्या सांगण्यावरून CCTV फुटेज डिलीट केले. इकडे पै पाहुणे नातेवाईक आल्यानंतर सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत त्याचा अंत्यविधी उरकून घेतला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास बंगळुरूहून संजना घरी आली. तिने सुरुवातीला आईवर विश्वास ठेवला, परंतु तिला आईचे बाहेरखाली संबंध माहीत असल्याने तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. तिसऱ्या दिवशी माती सावडण्याचा कार्यक्रम झाल्यावर सकाळी ती आंघोळ करून घरातील CCTV फुटेज तपासत होती, परंतु घटनेच्या वेळचे कोणतेच फुटेज दिसत नव्हते. तिने एक गोष्ट आपल्या दोन्ही भावांना विचारली, तर त्यांनी आईच्या सांगण्यावरून फुटेज डिलीट केल्याचे सांगितले. तिने याबाबत आईला विचारले तर तिने तिला गप्प राहा असे सांगितले. विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला स्मशानभूमीत आणि घरी शोभित गौडा आला होता. संजनाच्या मनातील शंका काहीच जाईना, म्हणून तिने बाजूच्या घरातील CCTV फुटेज तपासले व घटनेच्या दिवशी घरात आईशिवाय अन्य दोघेजण आत बाहेर करत असल्याचे दिसले. यात 5-6 दिवस गेले. त्यानंतर ती गप्प राहिली नाही. तिने आपल्या एका नातेवाईकांच्या मदतीने माळ मारुती पोलीस स्टेशन गाठून शंका व्यक्त करून तिचे वडील संतोष दुंडाप्पा पद्मनावार याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. संजना पद्मनावरच्या तक्रारीवरून पोलीस या घटनेचा तपास करत असताना उमाकडे चौकशी केली, तेव्हा तिच्या बोलण्यात विसंगती आढळून येत होती. संजनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी लिंगायत दफनभूमीत पुरलेला मृतदेह बाहेर काढायचे ठरवले. पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, तहसीलदार आणि पंचांसमोर दफन केलेला मृतदेह JCBच्या सहाय्याने उकरून बाहेर काढला. मृतदेह कुजत चालल्याने प्लास्टिकमध्ये गुंडाळून तो उत्तरीय तपासणीसाठी बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. उत्तरीय तपासणीत मृत्यूचे कारण हे गळा आवळल्याने श्वास गुदमरून झाला असे नमूद होते. आता पोलिसांची शंका एक खरी ठरली होती. त्यांनी चौकशीसाठी उमाला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिचा संयमाचा बांध फुटला. तिने रडत रडत पोलिसांना सांगितले की तिचा पती संतोष हे तिच्या प्रेमात अडसर ठरत असल्याने त्यांना मार्गातून बाजूला करण्यासाठी प्रियकर, शोभित गौडा आणि तिचा मित्र रामन कट्टे असे तिघांनी मिळून संतोष यांच्या तोंडावर उशी ठेवून खून केला. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर संशयित शोभित गौडा व रामन कट्टे याचा शोध घ्यायला सुरुवात केली. खुनाचा गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर ते दोघेही आपल्या मूळ गाव बिदनूर येथून फरार झाले होते. त्यांचे मोबाईल लोकेशन कधी बंगळुरू तर कधी कोडगू येथे दाखवत असल्याने पोलिसांचे एक पथक त्यांच्या शोधासाठी बंगळुरू येथे दाखल झाले. तेथूनही ते पसार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत असताना हुबळ्ळी येथे ते दोघे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे सापळा लावून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा मान्य केला. या घटनेची लेखी फिर्याद माळ मारुती पोलिसांनी संजना पद्मनावर वय 19 हिच्याकडून घेतली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष दुंडाप्पा पद्मनावार वय वर्षे 49 याच्या खून प्रकरणी त्यांची पत्नी उमा पद्मनावार वय वर्षे 45, तिचा प्रियकर शोभित गौडा वय वर्षे 35 व त्याचा मित्र रामन कट्टे वय वर्षे 30 यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या तिघांना बेळगावी येथील कोर्टात उभे केले असता त्या तिघांना कोर्टाने
बेळगावी हिंडलगा येथील जेलमध्ये रवाना केले। या घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस करत आहेत।